तर मित्रांनो, आज आपला पाहुणा आलाय बघा इथं, संतोष कोटलगी. यो पण आपला क्लासमेट बघा. यो पण एक आपला जुगाडू इंजिनियर. तर आपला मित्र म्हणला, म्हणजे थोडक्यात आपला पाहुणाच, की त्याचं मन झालं या सोया राईस खायचं, थोडक्यात व्हेज बिर्याणीच. आता बघतोय तर काय सामान आहे आमच्याकडे कमी, तर चाललो या मॉलला सामान घ्यायला. आता सामान घेऊन सांगतो की बघा तुम्हाला कसं होतं या. तोपर्यंत राहा की अप टू डेट. मित्रांनो, आता गेलतो आपण मॉलमध्ये बघा. ही एवढी केल्या बघा शॉपिंग. ही शेजवान मसाला, शाही मसाला, बिर्याणी मसाला, बघा गौरीचा आपला मित्र दगड फूल. दगड काय कसलं फुल? शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. दगड फूल. गरम मसाला आहे. हे आपलं जिंजर गार्लिक पेस्ट, मॅगी मसाला, लवंग, मोहरी. आणि आपल्या संतोषला पाहिजे होती मॅगी, तर आम्ही मॅगी आणली आहे. 2 कुरकुरे. चला मग भेटू. आता तयारी करतो करायची. तर हे बघा अजून जरा खाणारी वाढली ती माणसं बघा. आपला मित्र संतोष आणि आपला खास जुगाडू एक्सपेरिमेंटल इंजिनियर डॅन. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपण आता सोयाबीन भिजत घालणार आहे. पाण्यानं चांगल्या प्रकारे धुवून घेतलं बघा, चांगल्या पाण्यानं. आता यात जरासं पाणी घेऊन मस्तपैकी सोयाबीन घालायचं भिजत. थोडा वेळ ठेवायचं तसंच. ती फुगती की आपल्या मोमो होतील तोपर्यंत, आणि करायची की चालू तयारी पुढची. तर बघा क्वांटिटी बघा मित्रांनो, 4 खाणारी माणसं म्हटल्यावर जरा डोळं बंद करूनच टाका लागते. हात जरा मोकळं सोडा लागते ती. नंतर एखाद्याचं राहायचं पोट मोकळं, आणि ती काय बरोबर वाटत नाही बघा. घालतो आता भिजत मस्तपैकी सोयाबीन. राहा की अप टू डेट. तर मित्रांनो, टाकलाय बघा भात शिजायला आता. तर पुढची प्रोसेस सांगतो की आता तुम्हाला कशी काय होते ती. तर बघा मित्रांनो, प्रोग्रेस आल्या ॲट कांदा कापण्यात. आपला मित्र न्यू मेंबर संतोष कोटलगी, साक्षात संतोष कोटलगी यांनी कांदा कापायची प्रोग्रेस आपल्या हातात घेतलेली आहे बघा. आपला मास्टर शेफ गौरेश लागलाय कांदा धुवून त्यांना द्यायला. इथं घातलाय आपण भात भिजत, हे शिजत. येऊ लागलाय कांदा कापायला. तर राहावा प्रोग्रेस बरोबर आमच्या, म्हणजेच राहा की अप टू डेट. तर बघा मित्रांनो, आपला भाऊ गौरेश, मास्टर शेफ गौरेश आता कांदा आणि मसाला बघा भाजून घ्या लागलाय. आणि मी बघा आपण भिजत घातलेलं बघा सोयाबीन पिळून काढतो की ताटात. आपला मग सोया राईस होतो तयार. मसाला सोया सांगतोय तुम्हाला कसा होतो खाऊन. तो पण जावा की अप टू डेट. मित्रांनो, तर बघा आपला कांदा पूर्ण अगदी गोल्डन कलरचा झालेला आहे. तर आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया. पहिला टाकूया थोडा गरम मसाला. मला माहित नाही कधी कुठला टाकतात, पण चांगला होतं, त्या दिवशी केलेला एकदा. थोडा गरम मसाला टाकला. थोडीशी हळद टाकूया, एक टेक्स्चर चांगलं येतं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हा आपल्याकडे बघा लाल तिखट थोडं टाकूया, कारण आपल्याकडे थोडे कसं ह्यांना तिखट जरा जास्त लागते. लाल तिखट जरा जास्तच टाकतो. आणि आता थोडं मिक्स करून घेऊया. मसाला चांगला फ्राय होऊ दे.
आणि आता टाकणार आहे याच्यात सोयाबीन. थोडा फ्राय होऊ दे तोपर्यंत राहा अप टू डेट. मित्रांनो आता बघा आपण सोयाबीन टाकतोय. ते सगळं व्यवस्थित फ्राय करून घेऊया. ती व्यवस्थित मस्त. तर बघा मित्रांनो, हे तर आता चालल्या तयारी भात शिजवायपर्यंत. म्हणजे भात शिजून निघालाय. आता आपण भाजायला भात पा मिक्स करतोय रे. सोयाबीन बघा टाकलंय त्यात. हे बघा सोयाबीन. जर पातेलं छोटं पडलं त्याच्यामुळे 2 पातेल्यात करावं लागेल. आता येत नाही आमचं इंजिनिअरिंग जुगाड. तोपर्यंत राहा की तुम्ही अप टू डेट. तर बघा मित्रांनो, झालंय आपलं व्हेज बिर्याणी कम खिचडी तयार. बनवाय गेलतो बघा बिर्याणी, पण झाली चुकून खिचडी. पाणी बघा जरा पडलं जास्त आणि तांदळाची क्वालिटी पण आमच्या बजेटच्या बाहेरची होती. बजेट तांदूळ आहे त्याच्यामुळे कसं सगळे ऍडजस्ट करावं लागतं. मग आता तेवढा चालायचं. आता जुगाड इंजिनियर झालोय आपण, इंजिनियर तर चावडायचं आवडेल. आता खाऊन सांगतो बघा तुम्हाला कसं झालंय ती. तो पण राहा की अप टू डेट. अब्बा बाबा झाली की बिर्याणी कम खिचडी तयार. आता खायचं बघा निवांत आणि मारायचं ढेकर आणि झोपायचं बघा. आता बघा ही आपली बिर्याणी. कांदा कुरकुर आणि निवांतच विषय बघा. कसा झालाय बेत सांगा मग. राहा की अप टू डेट. तर बघा मित्रांनो, घेतलंय खायला. आता खातो मस्तपैकी आणि मस्त खराट मारत झोपतो बघा. कांदा आणि राईस एक नंबर. आणि ही बघा, ही चायनीज पण आहे बघा. एकदम आणि सोयाबीन. मजा आणि लाईफ. तर खाऊन सांगतो बघा तुम्हाला कसं झालंय बघा. बाबा एक नंबर. एक नंबर. आचारी कोण आहे? आपला मास्टर शेफ गौरेश. विषय काय, जरी भात थोडा नरम झाला तरी टेस्टला काय एकदम हे नाही. एकच नंबर झालाय. टेस्ट मध्ये कॉम्प्रोमाइज नाही झाली. भावांनो एक नंबर झाले बघा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तो पण राहा की अप टू डेट. बाय.